अरे नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता या आदरणीय सन्माननीय रायतेगावचे विद्यमान सरपंच समिता सुरोशी सरपंच रायते यांच्या वतीनं स्नेहल सुरोशी यांना 1111 रुपयाचं कॅश प्राईज की ज्यांना 5 विकेट घेतले होते त्या दरम्यान त्यांना हे बक्षीस दिलं जाईल त्यांच्या वतीनं. जबरदस्त कामगिरी 5 गडी बाद केले स्नेहलनं आणि ही खूप चांगली उपलब्धी आहे. 5 गडी ज्यावेळेला तुम्ही बाद करता म्हणजे अर्ध्या संघाला तुम्ही बाद करता आणि पाहू शकता आपल्या विद्यमान सरपंच समिता सुरोशी यांच्या हस्ते आपण या ठिकाणी देतो आणि त्यांच्यासोबत आहेत श्री संतोषजी सुरोशी या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्नेहलला क्या बात आहे ऑनलाईन स्नेहलची मॅच हे आमचे मान्यवर पाहत होते त्यामुळे त्यांना स्नेहलला आपण या ठिकाणी ऑल द बेस्ट देऊया. ऑल द बेस्ट स्नेहल, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील चांगला खेळ तुझ्या वतीनं पाहायला भेटेल. आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी आसनावरती आसनस्थ व्हावं. धन्यवाद. नक्कीच मान्यवर आपल्यामधून रजा घेत आहेत आणि या दरम्यान मॅच देखील सुरुवात झाली आहे. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहू शकता या सागर आणि नॉन स्ट्राईकिंगला कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 ओव्हरची ही मॅच असेल. खूप मजा येणार या मॅचमध्ये कारण की दोन्ही संघाला जिंकणं मात्र फार गरजेचं आहे. इथून तुम्ही जिंकाल तर KG स्पोर्ट रायते संघाच्या अगेन्स्ट ती मॅच देखील जिंकणं तुम्हाला फार गरजेचं आहे आणि ते झालं तर मात्र तुम्ही टॉप 4मध्ये दाखल होऊ शकाल. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल इथे टोलावले खरा परंतु चेंडू मात्र जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन जबरदस्त. 4 धावांसाठी चौकार. आणि या आजच्या दिवसामध्ये जी नाश्त्याची सोय झाली ती मात्र साईनाथजी ठाकरे यांच्या वतीनं. उद्या मात्र जी नाश्त्याची सोय होणार आहे त्यांच्या वतीनं आपलं विशेष धन्यवाद. चार धावा धावपलकावरती आहेत. आक्रमक फटका इथे मात्र खेळ आहे आणि धमाकेदार सुरुवात झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय RPL रायते प्रीमियर लीग. बॉलांचा वापर केला त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता काय जबरदस्त बॉल आहे. थोडीशी जागा सोडण्याचं भाग पडलं त्या ठिकाणी. ओहो, इथे मात्र 1 धाव मिळते. चुकीचा अनुमान तिथं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्की जोडली जाईल. धावसंख्या धावपलकावरती 5. पंजा लागतोय. तर नक्कीच विशालजी घावट यांच्याकडून चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तसेच सचिन मामा यांच्या वतीनं आदित्य एव्हेंजर या टीमला टॉप 4मध्ये ती टीम दाखल झाली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. क्या बात आहे. शुभेच्छा स्वरूपच क्रिकेट या ठिकाणी झालेलं आहे आदित्य एव्हेंजर टीमचं. यस, नक्कीच सचिनजी पवार यांच्याकडून देखील आदित्य एव्हेंजरसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि हा बॉल पंच प्रवीण विशेष सर आम्हाला सांगतात यस इट इज अ वाईट. धावसंख्येत धावसंख्या 6. शुभेच्छांचा वर्षा होतोय. का नाही, कारण की ज्या वेळेला तुम्ही चांगलं प्रदर्शन करत असता, चांगलं परफॉर्मन्स करत असता, तुमच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव नक्कीच होईल. क्रिकेट जितका जुना तितका नाविन्यतेने भरलेला हा खेळ आहे आणि हा खेळ संपूर्ण भारतवासियांच्या तरुणांचा ताईत होऊन बसला आहे. वॉट बॉल तिकडे मात्र आपल्याला पाहायला भेटला परंतु धावा इथे चांगल्याच मिळतील. चेंडू चाललाय तिकडे फाईनच्या दिशेने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायच्या स्वरूपामध्ये जोडल्या जात आहेत 2 धावा. धावसंख्या 8 या आकड्यावरती.
आज सकाळपासून खूप मजा आली, खूप हास्यमय वातावरण या क्रीडांगणावरती अगदी व्यासपीठावरती देखील आपल्याला पाहायला भेटलं आणि गरजेचं आहे मित्रांनो. हसत राहा, सातत्यानं तुम्ही जर हसत राहाल ना तर नक्कीच तुमच्या शरीरासाठी देखील ते खूप चांगलं असू शकतं. आजकालच्या या जगामध्ये रडवणं खूप सोपं झालेलं आहे, हसवणं खूप कठीण आहे. म्हणून हसणं हे शरीरासाठी चांगलं आहे, ते देखील आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हो, हा बॉल आपण पाहू शकता लेग साईड लेग स्टंप. प्रवीण विशेष सर नक्कीच वळत आहेत. हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत धावसंख्या झाली ती म्हणजे 9 या आकड्यावरती. गोलंदाज यश जो मात्र आपण पाहिलं तर सध्या तरी त्याच्या ओव्हरमध्ये 6 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत, परंतु थोडीशी फिल्डिंगनी साथ देणं फार गरजेचं आहे यशला. फटका चांगला आहे, फटका तर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आले होते, तिथे मात्र झेल सोडली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न चांगले होते. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला या ठिकाणी नक्कीच मिळेल. आपण त्या ठिकाणी 40+ खेळाडू आहेत, परंतु दमदार त्यांनी झेल पकडण्याचा प्रयत्न केला, झेल मात्र सोडली आहे. झेल दिनेश त्या ठिकाणी होते. धावसंख्या धावफलकावरती 10. कृष्णा आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तेजस तो देखील येण्या ॲक्शनमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. ओ काय बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे. लाजवाब चेंडू, ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडू ज्या वेळेला तुमच्या जवळून जातोय ना हा बॉल, हो मोठ्या फलंदाजांना शॉट खेळणं खूप कठीण असतं. या चेंडूवरती आपण पाहिलं मोठे दिग्गज बॅटर देखील आउट होत असतात. असा बॉल आहे या ठिकाणी आपल्याला याच्या माध्यमातून पाहायला भेटला. परफेक्ट लाईन लेंथवरती बॉल होता, सुरेख डिलिव्हरी हाताळत असताना यश. धावसंख्या 10. पावलांचा वापर केला इथे मात्र आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव. एक धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. काही जबरदस्त गोलंदाजी आहे. आपण पाहिलं तर व्हाईट बॉल देखील त्या ठिकाणी टाकले होते यशनं, परंतु त्या ठिकाणी जबरदस्त कमबॅक. तालीमी नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिले षटक समाप्त. नो लॉस ऑफ द विकेट. 6 ओव्हरची मॅच आहे. जो जिंकेल तो केजी स्पोर्ट रायते संघाच्या अगेन्स्ट टॉप 4मध्ये जाण्यासाठी तिथे मात्र लढाई होईल, भिडंत होईल. संध्याकाळचं आपण पाहिलं तर सत्र सुरू झालेलं आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. या मैदानावरती हे क्रीडांगण अगदी शांत वातावरण नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येतात गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकताय. गोलंदाज तर इथे मात्र एक प्राईज झालेले आहे. हे शिवम ब्लास्टर संघाच्या खेळाडूंसाठी फलंदाजांना श्री सचिन वसंत सुरोशी यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकता ड्राईव्ह केलेला आहे मिडॉनच्या दिशेमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी फंबलने झाली. फेकी मात्र थोडीशी लूज झाली, कारण की आपण पाहिलं तर वेगानं बॉल आला होता वाईडिश लॉंगॉनच्या दिशेमध्ये. चेंडूला अडवलं त्या ठिकाणी, परंतु फेकण्यामध्ये कुठंतरी थोडीशी दिक्कत निर्माण झाली होती आणि त्या दरम्यान 2 धावा एकवटण्यामध्ये संधी मिळाली. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढील बॉल धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. ओ इथे मात्र थोडंसं वेगळं समीकरण, इम्प्रोवाईज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. कधी फलंदाज असं करत असतात, ज्यावेळेला त्यांच्या रेंजमध्ये बॉल येत नसो, चेंडू हा थोडासा कट होतो, एंगल बनत असतो, त्यावेळेला अशा प्रकारचं समीकरण फलंदाज करत असतात. आणि राय संघाचा कामरान त्याचा विचार जर आपण केला तर हा शॉट सिलेक्शन त्याचा फेवरेट शॉट आहे, जो मात्र सातत्यानं तो मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असतो. आणि सध्याच्या स्थितीला राय टीम देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु आता आपण पाहणार आहोत की रायते टीममध्ये या RPLच्या माध्यमातून अजून काही खेळाडू येतील का, या भविष्यामध्ये नक्कीच पाहिलं जाईल. आणि सध्या तरी रायते टीम देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये हा संघ देखील आपल्या नावाची छाप
संपूर्ण ठाणे नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवेल. पुढील बॉल गोलंदाज सज्ज झालेला आहे धीरज ओर द विकेट. ओ जबरदस्त बॉल आहे, अप्रतिम बॉल आहे. त्या ठिकाणी ट्रिगर मुवमेंट, वॉच द बॉल, बॉलला वॉच करण्या अगोदरच त्या ठिकाणी स्ट्रोकला ऑफर न करण्या अगोदर अगदी वेगानं टाकला गोलंदाज धीरज. या वयामध्ये तुम्ही अशा प्रकारचा पेस तुम्ही टाकू शकता तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नक्कीच तुमचं नाव उज्ज्वल करू शकता. धावसंख्या स्थिरावलेली 14 या आकड्यावरती. पुढील बॉल धीरजचा. सध्या तरी 3 धावा खर्च करतोय धीरज. इथे चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. डीपमध्ये चेंडू सरकलेला आहे वाटिश लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. एकच धाव मिळेल. बघा मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून आपण त्या तारेवरती काही चेंडू गेले नाही तिथे, परंतु तारेला जर चेंडू लागला आणि हातामध्ये झेल पकडला तर झेल ग्राय धरला जाईल आणि तारेला जर लागून चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तर षटकार ग्राय धरला जाईल आणि जर तारेला लागून चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने सीमापार गेला तर चौकार ग्राय धरला जाईल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. परंतु आतापर्यंत चेंडू तिथे गेला नाही त्यामुळं हे तुमच्यापर्यंत आम्ही काही पोहोचू शकले नाही. तशी काही स्थिती जी मात्र निर्माण झाली नाही आहे. प्रेक्षक आता मोठ्या संख्येने आपण पाहू शकताय मैदानाच्या बाहेर. जिथे मिळेल तिथे जागा मात्र प्रेक्षकांनी बनवलेली. प्रेक्षकांसाठी देखील चांगले स्टँड बनवलेले आहेत. ओ शरीराचा वेध घेणारा बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल. काय बॉल लेंथसुद्धा अप्रतिम खेचतोय. पाहू शकता आपण या ठिकाणी धीरजला. जबरदस्त बॉलिंग आहे, जबरदस्त बॉल. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये बॉल देत नाही धीरज. ही उपलब्धी करणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या भावी काळामध्ये तुमचं नाव देखील नक्कीच घेतलं जाईल. धावसंख्या आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती आहे. पुढील मॅच या मॅचमधील विनर संघ आणि केजी स्पोर्ट रायते या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला भेटेल, जी आजच्या दिवसातील अंतिम असेल आणि ती मॅच फार निर्णायक असेल. परंतु सध्या तरी या दोन्ही टीमला ही मॅच फार महत्त्वाची आहे. ओ चांगला फटका, व्हॉट अ शॉट, कलात्मक फटका, भिडकावून दिला चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत षटकार. कार्य करावं लागतं. सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी वॉच द बॉलर स्वतःला प्रिपेअर करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला ट्रिगर मोमेंट घ्यावा लागतो आणि चेंडूला हिट करावा लागतो. ती पद्धत या ठिकाणी वापरणं फार गरजेचं आहे. परंतु इथं तरी सध्या काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे सागर आणि कृष्णा या दोघांच्या वतीनं. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर यशनं 11 खर्च केल्या होत्या. धीरजनं देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या षटकारानं मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शिवम ब्लास्टर संघाच्या फलंदाजांनी अर्थात सागर आणि कृष्णा यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती 21 या आकड्यावरती आहे आणि षटक क्रमांक 3 आता आपण पाहूया. 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश. हा त्याचा 2रा स्पेल. कारण पहिल्या स्पेलमध्ये जर तुम्ही चांगलं कार्य कराल तर नक्कीच तुम्हाला 2रा स्पेल येणं गरजेचंच आहे. क्रिकेटचा नियम आहे. तुम्ही सातत्याने तुमची कन्सिस्टन्सी तुमचं कार्य जर दाखवत असाल तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला संधी मिळत असते आणि यशला देखील ती संधी मिळालेली आहे. आता या ओव्हरमध्ये यश कशा पद्धतीने कार्य करेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहू शकता या कृष्णा, जो मात्र स्ट्राईकवरती आहे. पाहूया या ठिकाणी तर यश जे मागील समीकरण आहे ते समीकरण राखून ठेवतोय का, स्वतःच्या नावाची छाप जो मात्र इथे सोडेल का. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमूसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडून छाती, 2 हात खरंच चल. विजय मात्र तुझाच असेल, तेव्हा मात्र वळून पाहू नकोस, कारण क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. पाहू शकता आपण RPL
रायते प्रीमियर लीगच्या माध्यमातून या तरुण आणि सिनियर आणि ज्युनियर खेळाडूमध्ये रंगलेली ही स्पर्धा. वर्ष पहिलं परंतु दमदार आयोजन निसर्गाच्या सानिध्यामध्ये रायते क्रीडा संकुलनावरती ही दमदार मॅच नंबर आपण जर पाहिलं तरी ते चौथी मॅच आहे. धावसंख्या 22. सध्या तरी चांगली स्थिती आहे, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे काका 11 या टीमची. यश पुन्हा एकदा सज्ज आहे, सामोरे त्याच्या मात्र कृष्ण असेल, सागर आहे. सागर हो, फटका फसलाय सागरचा. इथे मात्र हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे तिकडे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट सहजरित्या मिळाली. इतका वेळ होता की चेंडू जोपर्यंत उचलतील फेकतील दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती आहे. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये म्हणतात ना, जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. इथे स्लॉटमध्ये बॉल पाठवला, चेंडूला पुढच्या प्लॉटमध्ये दर्जेदार षटकार. काही जबरदस्त शॉट या ठिकाणी एक्झिक्यूट केला. अगदी आपण पाहिलं ना, वाघ ज्याप्रमाणे शिकारीसाठी थांबत असतो, 12 पावलं मागे जात असतो, त्याप्रमाणे या ठिकाणी फलंदाज सागरला आपण पाहू शकता. वेट केला, वॉट अँड वॉच, वॉट अ शॉट, टिगर मोमेंट. अगदी वेगानं चेंडू मात्र दर्शकांमध्ये पुढच्या प्लॉटमध्ये. धावसंख्या 30. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आउट पॅच एज. जबरदस्त बॉल लेंथ थोडीशी आहे ना खेचली होती या ठिकाणी यशनं, कारण की पहिला बॉल स्लॉटमध्ये होता, त्यानंतर थोडीशी लालूस या ठिकाणी दिली फलंदाज सागरला आणि बॅटची एज लागली. परंतु सागरचं देखील मोठेपण आहे, त्याने लगेचच हात उंच केलं, बोट दाखवलं, यस मी आउट आहे. हे क्रिकेटमध्ये आपल्याला नक्कीच पाहणं फार गरजेचं आहे. हे कमिटमेंट द्यायला पाहिजे आणि हल्लीच्या काळामध्ये हे कमिटमेंट देणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारचे कमिटमेंट द्याल तर तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावरती जाऊ शकाल. धावसंख्या 30 वरती पहिली सफलता आली, पहिला ब्रेक थ्रू मिळाले. आता श्रीखाव करण्याची संधी आहे कमीत कमी लो स्कोअरवरती दाबून ठेवण्याची शिवम ब्लास्टर या टीमला काका 11 टीमच्या वतीनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय सुरोशी आलाय, ज्याच्यावरती सर्व काही विश्वास ठेवलेला आहे. जसा जय सुरोशी आतमध्ये आला ना, स्वयंने देखील म्हटलं की जय सुरोशी आलाय म्हणजे काहीतरी क्वालिटी असेल या खेळाडूमध्ये. चर्चा होत असते, एखादा खेळाडू ज्या वेळेला मैदानात येत असतो त्यावेळेला त्याच्याबद्दल काहीतरी चर्चा सुरू असते, जे मात्र नक्कीच जयच्या बाबतीत आहे. पाहूया आता जय, जी चर्चा ISPLमध्ये आपण करण अंबालाच्या बाबतीत पाहिली होती. थोडा फ्लॉप राहिला होता करण अंबाला, परंतु त्यानंतर जी बॅटिंग केली त्यांनी थोडा नर्वस देखील झाला होता, परंतु जबरदस्त कमबॅक. जाऊया आपण. येस, त्यानंतर आपण पाहिलं जयेश पहिल्या मॅचला देखील उपस्थित नव्हता, त्यामुळे त्याची कमी देखील भासत होती. पाहूया आता आपण यश आपल्या संघासाठी काय करेल. यशसाठी हा बॉल, ओ इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी पॉईंटच्या दिशेकडे जिथे खाली जागा आहे तिथे मात्र खेळण्याचा पर्यंत काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. आउट. कृष्णा आउट झालाय तिकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहू शकाल काय घडले तिथे, आणि प्रेक्षक देखील पाहू शकता आपण किती खुश या ठिकाणी. ओ हो, लेझी क्रिकेट हसण्यासारखंच. खरोखरच खऱ्या अर्थानं हे काय घडले, या क्रिकेटवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. पाहू शकता पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेमध्ये. ओ हो कृष्णा, ये क्या कर दिया आपने. नजरे हटी, दुर्घटना घटी. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात तुम्हाला चतुर आणि चपळ राहणं फार गरजेचं आहे. 2 गडी बाद, धावसंख्या 30. पुढचा बॉल समोरे बॅट्समन असेल जय. यश गोलंदाजी करत असताना न्यू बॅटर बंटी आलाय, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. ते देखील आपण पाहू शकता, या अपील केली गेली आहे. यस, डिसिजन जो मात्र घेतला जाईल लेखांपर पंचांचा आणि
मुख्य पंचांचा हा निर्णय आहे. जो काही निर्णय आहे, जो काही लेखाजोख आहे, तो मात्र नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नॉट आउट. येस, दोन्ही पंचाचा निर्णय त्या ठिकाणी झाला. येस, इट इज अ नॉट आउट. चला, फिल्डिंग सजवून घ्या. आणि या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची सोय जी मात्र उपलब्ध झालेली आहे. आमचे बाईकमॅन त्या ठिकाणी वेदांत सुरोशी जे पाणी घेऊन गेलेले आहेत. धावसंख्या 30, 2 गडी बाद. यश आपण पाहिलं तर हा त्याचा दुसरा 2 स्पेल झाली यशचे. 2 स्पेलमध्ये त्याने फक्त 17 आणि 1 गडी बाद केला आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिला स्पेल देखील त्याचा छान राहिला, तिथे मात्र 11 खर्च केले आणि या स्पेलमध्ये फक्त त्यानं 9 धावा खर्च केल्या. आता उरलेले 3 षटकं इथे मात्र शिल्लक आहेत. या 3 षटकामध्ये किती धावा इथे जमतील हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तर मी तर म्हणेन या मैदानावरती जास्तीत जास्त जर आपण विचार केला तर 70चा आकडा भरपूर होत आहे. कारण की आता मात्र जसजसा क्रिकेट पुढे चाललं आहे तसतसं गोलंदाज देखील चतुर झालेले आहेत. त्यांना देखील लाईन लेंथ आता सापडलेली आहे की कोणत्या लाईनवरती, कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकावा. कारण की पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अगदी आदित्य एव्हेंजर टीमनं 106 धावा, 105 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये KG स्पोर्ट रायथे टीमनं 120, परंतु तो संघ मात्र मागील मॅचमध्ये पराभूत झाला. परंतु अजूनही त्या संघाकडे संधी आहे. परंतु या मॅचमध्ये मी तर म्हणेन जी टीम मात्र ही मॅच गमावेल तो मात्र या स्पर्धेतून देखील त्याला हात धुवायला लागतील. कारण की नॉकआउटचा हा सामना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. चला, ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालेला आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ झालेला आहे. गोलंदाज आहे शरद. शरद गोलंदाजी मार्गवरती आहे. वेगवान गोलंदाज आहे शरद. स्लोवर गती, मीडियम फास्टर आहे. पाहूया त्या ठिकाणी थोडीशी कलात्मकता या ठिकाणी नक्कीच दाखवेल का शरद, हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या 30. स्ट्राईकवरती बॅटर आहे बंटी. हो, मागे गेले त्या ठिकाणी पॉपिंगगिरीच्या आतमध्ये फाईनकडे. ओहो, कोलकावणी दिली चेंडूनी. 4 धावांसाठी चौकार. पाहू शकता आपण या ठिकाणी हा चौकार मिळाला त्या ठिकाणी फलंदाज बंटीला. पॉपिंग क्रीच्या आतमध्ये गेले. बॅकअप दी लेंथ होती आणि गरजेचं होतं पॉपिंग क्रीच्या आतमध्ये जाणं आणि खराब क्षेत्ररक्षण तिथं आपल्याला पाहायला भेटलं. धावसंख्या धावपलकावरती 34 या आकड्यावरती पाहू शकताय. 2 गडी बाद. बंटी आणि आता मैदानाच्या आतमध्ये जय, या दोघांनाही चांगला खेळ दाखवावा लागेल. चांगला फटका आहे. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. वॉट कॅच. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विघ्नेशने झेल पकडली. तिसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये डगआउटच्या साईडला पोहोचतोय बंटी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज. रायते गावचा युवराज मैदानाच्या आतमध्ये. एक युवराज होऊन गेले ज्यांनी भारतीय टीममध्ये आपलं नाव इतिहासाच्या सुनहेरी पानांवरती लिहिलं. 6 चेंडू 6 ठोकले होते युवराज सिंगनं. आणि तोच प्रयत्न युवराजचा देखील मोठा फटका खेळण्याचा, आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. परंतु चेंडू अप्रतिम. जय सुरेश यांनी जर प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकला तर
स्नेहल शिरोशी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हा बॉल पाऊस घेतला त्या ठिकाणी. युवराजनं जाऊ दिला चेंडूला, कारण की ऑफसाईड ऑफस्टंप बॉल होता. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. धावसंख्येत भर, धावसंख्या 35 धावा धाव फलकावरती आहेत. इथे फटका फसलेला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. ओ हो 4 धावांसाठी चौकार. चर्चा करत होतो आपण की फाईन लेगला एकदम अनुकूल वातावरण आहे शॉट सिलेक्शन करण्यासाठी. त्याचा फायदा इथे मात्र घेतला फलंदाज युवराजनं. चौकार या ठिकाणी वसूल केलाय. धावसंख्या 39 धाव फलकावरती आहेत. चौथी ओव्हर इथे मात्र सुरू आहे. आणि सध्या तरी आपण विचार केला तर इकडे 10.0 सरासरी सुरू आहे. परंतु या ओव्हरमध्ये आपल्याला नक्कीच पाहायचं आहे अजूनही या षटकातील 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज शरद, चांगली गोलंदाजी सध्या तरी शरदच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. उर्वरित 2 बॉलमध्ये तो किती धावा खर्च करेल की डॉट बॉल काढेल, फार महत्त्वाचं असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकता या ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर गतीचा चेंडू टाकतो त्या ठिकाणी, थोडा फिंगर रोल करते, चेंडूला फिरवते. बघा किती शफलिंग त्या ठिकाणी झाले होते बॅट्समन. तर बघा इथे जयेश सुरोशीने जर षटकार ठोकला तर मयुरेश सुरोशी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. सकाळपासून आपण पाहिलं आज या खेळाडूंसाठी बक्षिसांची खैरात पाहायला भेटली रायते प्रीमियर लीगमध्ये. ओ हा बॉल चांगला आहे, हा चांगला बॉल आहे. ऑफसाईड ऑफस्टंप बॉल पाहायला भेटला. थोडी लेंथ या ठिकाणी खेचली होती. चांगली गोलंदाजी आणि याचबरोबर षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. 3 गडी बाद, धावसंख्या 39. 4 षटकं कंप्लीट झालेली आहेत. आता उरलेली 2 षटकं आहेत. या 2 षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येतास गमावशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घेवाया, जो तो पात टाकी. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील, मिळेल तुला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला आणि या स्पर्धेला देखील मुकला. या दोन्ही संघामध्ये अशीच काही स्थिती निर्माण होईल. जो मात्र या मॅचमध्ये हारेल तो या स्पर्धेला देखील मुकेल, परंतु जो जिंकेल त्याची मात्र ज्योत जिवंत राहील आणि ती टीम KG स्पोर्ट रायतेच्या अगेन्स्ट खेळेल आजच्या दिवसातील शेवटची मॅच. तर बघा इथे जय सुरोशी यांनी जर षटकार ठोकला तर दिनेश राऊत यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि एक षटकारच 2000 रुपयाचा कॅश प्राईज. क्या बात आहे. आणि 5व्या षटकासाठी अविनाश गोलंदाजी मार्कवरती आणि कॅश प्राईज देखील लागू झालेला आहे. क्या बात आहे. 5वं षटक अविनाश. फटका फसलेला आहे. स्लिप पॉईंटमध्ये चेंडू त्या ठिकाणी स्वतः बहुती गरगडला, परंतु स्लिप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडासा पॉईंटच्या 30 सर्कलच्या आतमध्ये. तिथून मात्र 1 धाव मात्र मिळाली, कारण की वेळ होता थोडा. 30 सर्कलच्या तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होता. पॉईंटच्या थोडासा बाजूला क्षेत्ररक्षक आहे गलीच्या तिथे. उंच गेला बॉल, पाहावं लागेल तिथे चेंडू कुठे जाईल. प्रयत्न चांगले होते, परंतु चेंडू मात्र सीमा रेषा पार. षटकार, काय जबरदस्त फटका. युवराज, जणू काय युवराज सिंग त्या पद्धतीने फटका. शॉट सिलेक्शन अगदी पहा, ताकदीचा बॉटमहॅनचा जबरदस्त वापर. प्रयत्न तिकडे मात्र केले होते जरूर, परंतु तिलक वर्मा तिथं बनणं फार गरजेचं होतं. तसं मात्र घडलं नाही. धावसंख्या 46. इथे जर जय सुरोशीने जर षटकार ठोकला तर सुनील सुरोशी यांच्या वतीनं 555 रुपयांचा कॅश प्राईज असेल. 46 धावा, 3 गडी बाद आहे. तिथे पुन्हा एकदा मोठा फटका
खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सरळ तिथे मात्र लॉंगॉनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक होते उपस्थित. हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये आज झेल त्यामध्ये सामावला. फलंदाज बाद होत असताना युवराज बॅक टू द डगआउट. तर बघा जय शिरोशी यांनी जर षटकार ठोकला तर दिनेश राऊत यांच्या वतीनं 1000 आणि स्नेहल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. तसेच मयुरेश सुरेशी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि त्याचप्रमाणे सुनील सुरोशी यांच्या वतीनं 555 रुपयाचं आणि एकूण 2555 रुपये एका षटकारसाठी. क्या बात आहे. आणि ते सुद्धा कोणासाठी? मिस्टर जय. त्याची चर्चा होत होती. त्या जयसाठीच हे पारितोषिक लावलेलं आहे. ऑन स्क्रीन रायते गावामध्ये टी व्ही सेट देखील ऑन झाला असेल कारण जयची बॅटिंग पाहण्यासाठी. जय नक्कीच आपल्या या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल का या मॅचमध्ये नक्कीच पाहावं लागेल. ओ इथे स्लॉटमध्ये बॉल जरूर होता परंतु बॅटवरती काय व्यवस्थित घेता आला नाही. लॉंग प्रिझनमध्ये क्षेत्ररक्षक. ओहो व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय जबरदस्त शरद आहे तिकडे. बॉल जर आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा होता. खोदून मारण्याचा प्रयत्न. चेंडू खूप उंच गेला होता तिकडे. वेळ खूप मिळाला शरदला. व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त. यस तिलक वर्मा. आप तो तिलक वर्मा की छवि लेकर आए वो मैदान में. क्या बात है. व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसातील ही जबरदस्त कॅच म्हटली जाईल. अप्रतिम कॅच. आणि त्या दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सूरज. जवळजवळ अर्धी टीम डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेली आहे. चिंतेचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 46 धावा लागलेल्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक घेऊन येत आहेत लक्ष्मण काका. 46 वरती 5 गडी बाद. नक्कीच जय सुरोशी त्याच्याकडे बॅटिंग आहे. पाहूया षटकार येईल का. पॉवर हिटर म्हणून त्याची ओळख आहे. 2555 एक षटकारासाठी. क्या बात आहे. आणि मनोज धुमाळ यांचे वडील लक्ष्मण धुमाळ यांनी जर विकेट घेतला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक विकेटसाठी. क्या बात आहे. इथे सिंगल मिळते. धावसंख्या 47 आकड्यावरती पोहोचत आहे. 47 धावा धावफलकावरती. हो हा बॉल आपण पाहिलं तर खेळून काढलाय. डीपमध्ये चेंडू सरकलाय. एकच धाव मात्र मिळेल. एक धावेने काय होणार नाही. आता तर मी तर म्हणेन की 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल का. अजूनही 4 चेंडू आहेत परंतु जय सुरोशी स्ट्राईकवरती आहे. षटकारांची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. आणि जर जय सुरेशींनी कमाल केली 2-3 षटकार ठोकले अजून 4 बॉलमध्ये चांगल्या धावा होऊ शकतात. चांगला फटका. लॉंग ऑफ रिझनच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. झन्नाटेदार सिक्सर. माफ करा चौकार आहे. चौकार गेला तिकडे. काही जबरदस्त फटका आहे त्या ठिकाणी. जय या अंतिम क्षणात आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत परंतु हा चौकार आपल्याला पाहायला भेटला. असं वाटलं होतं चेंडूची सीमापार गेलाय की काय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 3 चेंडूमध्ये 1 षटकार येईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 52 धावा धावफलकावरती आहेत. अजून 8 धावा येणं फार गरजेचं आहे तरच 10.0ची सरासरी होऊ शकते आणि ती चांगली सरासरी समजली जाईल. हो त्या ठिकाणी आपण पाहू शकता या अगदी स्वतःला झोकून देत आहेत. पंच प्रवीण विशे सर म्हणतात येस इट इज अ वाईट. धावसंख्येत 53 धावा. अजून मी तर म्हणेन उरलेले काही बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. 3 बॉल शिल्लक आहेत आणि या 3 बॉलमध्ये 8 धावा तरी फार
गरजेच्या आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक कोणी नाही आजूबाजूला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ओहो, दुसरी धाव देखील पूर्ण. आणि पाहता पाहता खराब थ्रो, शॉर्ट सिलेक्शन इथे मात्र. आणि या दरम्यान 3 धावा आपण पाहू शकताय. रनांची गरज आहे, रनांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये शिवम ब्लास्टर या टीमला. 10.0 आणि इथे एक शॉर्ट रन आहे. येस, वन शॉट, फक्त 2च. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराना, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 55 धावा धावपलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकवरती बॅटर मिस्टर सूरज. ओ, स्लोवर गतीचा बॉल, फसवलं त्या ठिकाणी. गंडवलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. चांगला चेंडू आपण पाहू शकता, कारण की शेवटच्या षटकामध्ये असं होऊ शकतं. गोलंदाज लक्ष्मण काका. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 55 धावा धावपलकावरती. ओ, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, फटका चांगला आहे. धावा किती मिळतील? आणि या धावा जर आपण पाहिले तर टर्निंग पॉईंट ठरू शकले असता. हा जर चौकार आला असता आत्मविश्वास वाढला असता, परंतु इथे आपण पाहू शकता रनआउट होत असताना 2 धावा. डंग नक नक डंग डंग डंगलक मकलक डंग.
मॅचकडे. 58 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. काका 11 या टीमला. चांगलं कमेंटमेंट आपल्याला पाहायला भेटलं. काका 11 या टीमचं टॉस जिंकलं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अप्रतिम गोलंदाजी झाली. यशची गोलंदाजी खूप छानपैकी आपल्याला पाहायला भेटली. त्यानं मात्र 2 स्पेलमध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. 2 स्पेल हाताळले परंतु खूप छानपैकी गोलंदाजी केली. एक गडी बाद देखील केला त्यांनी. त्यानंतर आपण जर पाहिलं तर धीरज याची देखील गोलंदाजी चांगली झाली. 10 त्याने खर्च केल्या. त्यानंतर शरदनं आपण जर पाहिलं तर तिथे 9 खर्च केल्या आणि 7 अविनाशने खर्च केल्या. ते षटक खूप चांगलं राहिलं. आणि त्यानंतर आमचे लक्ष्मण काका यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. त्यांनी 10 धावा खर्च केल्या. अनुभवाची शिदोरी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथं वापरली. आणि बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला लवकरात लवकर विनंती असेल. यस, पुढची देखील मॅच आपल्याला खेळायची आहे. प्रवीण विशेष सर त्या ठिकाणी सांगतायत की लवकरात लवकर आपल्याला आजचा दिवस कव्हर करायचा आहे. शेवटची मॅच देखील एक शिल्लक आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. लवकरात लवकर विनंती असेल. वेळ अजिबात खर्च करू नका, नाहीतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट सामन्यावरती पुढील मॅचवरती नक्कीच पडू शकतो. बघा विनंती आहे. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. यस, नक्कीच. बघा या ठिकाणी तुम्हाला 25 मिनिटामध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. आणि तसं पाहिलं तर 6 षटकं तुम्हाला अर्ध्या मिनिटामध्ये अर्ध्या घंट्यामध्ये कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे 30 मिनिटामध्ये. 25 मिनिटामध्ये जर तुम्ही 5 षटकं कंप्लीट केले नाहीत तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक जो मात्र 30R सर्कलमध्ये ठेवावा लागेल. याची आपण नोंद घ्या. चला आपला टाईम इथून मात्र स्टार्ट होतोय. आता आपण पाहिलं तर 4 वाजून 31 मिनटं झालेली आहेत. कल्पेश धीरज 4 वाजून 56 मिनटापर्यंत 6 षटकं तुमची 5 षटकं कंप्लीट होणं बंधनकारक आहे. चला वेळ खर्च करू नका. चला अजिबात वेळ खर्च करू नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आणि या धावा चेस करायच्या आहेत. आणि जिंकून KG स्पोर्ट रायते संघाच्या अगेन्स्ट भिडंत करायची आहे, जी मात्र आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. आदित्य एव्हेंजर टॉप 4मध्ये दाखल झालेले आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला बॅट्समन कल्पेश, नॉन स्ट्राईक एटला धीरज आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी. पहिलाच बॉल बंटीचा खूप छानपैकी राहिला आहे. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. कारण की 58 धावा सुरक्षित ठेवायच्या आहेत. त्यासाठी अशी गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. त्यामुळेच बंटीला गोलंदाजी मार्कवरती ठेवले. टॅप केलंय चेंडूला. चेंडू त्या ठिकाणी सरकलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड फास्ट झाली. चेंडू सीमापार. दर्जेदार क्लासिकल चौकार. तर बघा काका 11 संघाचा 12 मॅन इथे उपस्थित नाहीये. 3 चेंडू होण्याच्या अगोदर जर तुमचा 12 मॅन आला नाही तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. आयोजकांकडून ही सूचना आमच्यापर्यंत आलेली, जी मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. धावसंख्या धावपलकावरती 4. फ्लेक करण्याचा प्रयत्न तिकडे. चांगला बॉल आहे. अगदी शरीरावरती टाकण्याचा प्रयत्न होता परंतु मिसफील्ड होते तिथे. फाईनकडे चेंडू डीपमध्ये सरकला आहे आणि त्याचा फायदा इथे मात्र झाला. धावसंख्या धावपलकावरती 2 धावेच्या मदतीनं 6 धावा धावपलकावरती. पायचीचा नियम जो आहे, जो या स्पर्धेमध्ये नाही आहे, सकाळीच त्याचं अनाऊन्समेंट केलं होतं. सो त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर थोडा पावलांवरती बॉल देखील होता. शरीरावरती चेंडू टाकला होता गोलंदाज बंटीनं.
कदाचित जर नियम जर असता पायचीचा तर फलंदाज बाद होऊ शकले असते. इथे मात्र स्लाइस केलाय चेंडूला. चेंडू पॉइंट रिझनकडे सरकलाय. तिकडे पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट झाली आहे. धुंडो रे साजना, परंतु कसं तरी चेंडूला मात्र कलेक्ट केलं, गॅदर केलं हातामध्ये. 2 धावा इथे मात्र मिळाल्या. धावसंख्या धावपलकावरती 8. कोण कोणाची वाट लावली या मॅचमध्ये हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर ज्या संघाची वाट लागली तो मात्र या स्पर्धेतून बाहेर होईल, परंतु जो जिंकेल त्याला अजून एक संधी असेल KG स्पोर्ट रायते संघाच्या अगेन्स्ट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती चेंडू जाऊन आदळला. एकही धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकते गोलंदाज बंटीच्या वतीनं. पॉवर प्लेचं षटक हाताळणं म्हणजे वाघाचं काळीच असतं मित्रांनो. या षटकामध्ये फलंदाजाला धावा काढण्याची फार मुभा असते, परंतु ही गोलंदाजी बंटीच्या वतीनं आपण पाहिलीत. अप्रतिम गोलंदाजी आहे, लाजवाब आउटस्टँडिंग गोलंदाजी बंटीच्या वतीनं. पुढचा बॉल. या ठिकाणी अंतिम क्षणी ट्रिगर मोमेंट चांगली आहे. त्या ठिकाणी जबरदस्त फटका, कॅप शॉट सिलेक्शन जबरदस्त. चेंडू 4 धावांसाठी, चौकार. धावसंख्या आपण पाहूया. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 12 धावा. बिनबाद 12 धावा म्हणजे चांगली उपलब्धी आहे, चांगली सुरुवात आहे. 58 धावांचं लक्ष. आता उरलेले आपण जर पाहिले तर चेंडू शिल्लक आहेत 30 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज कृष्ण आलेले आहेत. कल्पेश आणि धीरज. सध्या तरी धीरजला आपण पाहू शकताय. धीरजनं आपलं खातं ओपन केलं नाहीये, परंतु इथे मात्र खातं कशा पद्धतीने ओपन करेल हे मात्र पाहायला भेटेल. चौकारानं मात्र धीरजनं केलं आपलं खातं ओपन. दर्जेदार चौकार. वेळ होता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धीरजकडे हा शॉट खेळण्यासाठी. ऑफसाईड ऑफ स्टंप बॉल होता. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. खूप वेळ आता रूम बनवलं त्या ठिकाणी आणि लाजवाब स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन जबरदस्त. 4 धावा इथे. 4 धाव्यांनी श्रीगणेशच्या स्वतःच्या वैयक्तिक अकाउंट कोठ्यामध्ये या धावा. डेड बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पावलांचं समीकरण कदाचित चुकलं असावा कृष्णा. पहिल्या षटकात बंटीनं देखील चांगली गोलंदाजी केली, 12 खर्च केल्या. पाहूया आता कृष्णा. बॅटची एज होती, संधी होती. डायरेक्ट हिटची देखील संधी होती तिकडे, परंतु सेफ पोचले होते पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 17. कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे, परंतु मी तर म्हणेन एखादं षटक ज्या षटकामध्ये 2-3 गडी बाद होणं फार गरजेचं आहे. आणि धावा देखील 4 ते 5 मिनिमम आल्या तर दडपण होऊ शकतं. कारण की गोलंदाजीचा आपण विचार केला तर इकडे शिवम ब्लास्टर संघाकडे देखील गोलंदाजी आहे. चटपटा समीकरण. अटपटा नाही तो छटपटा सही. हे कधी होत असतं ज्या वेळेला गोलंदाजी अप्रतिम होते ना, त्यावेळेला अँगल आहे, अँगल बनवला आहे. आणि अँगल बनवत असताना कल्पेशने त्या ठिकाणी पाहिलं की इम्प्रोवाइज खेळणं योग्य असेल, परंतु इम्प्रोवाइज देखील खेळू शकले नाही कारण तितका वेळ नव्हता कल्पेशकडे. धावसंख्या 17. इथे देखील आपण पाहू शकता काय बॉलिंग आहे. लाजवाब बॉल नक्कीच आपण पाहूया. जबरदस्त बॉल आहे. येस. स्विंग आहे. अँगल बनवतोय हा गोलंदाज. आणि जसजसा काळ पुढे जाईल ना तसं गोलंदाज देखील निखरत असतात. त्यांच्या देखील बोटांना एक वळण मिळत असतं. स्लॉटमध्ये बॉल आहे. पाहूया कुठपर्यंत जाईल. टप चान्स होता तिकडे, परंतु शेवटच्या मोमेंटला पाहावं लागेल तिथे मात्र पंचांचा जो काही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल पाहावं लागेल. तिथे मात्र खेळाडू वृत्ती इथे मात्र पाहायला भेटेल का. येस. नाही, चौकार नाही, परंतु धावा इथे मात्र मिळत आहेत.
कॅच मात्र तिथे थोडंसं पुढे झोपावून देणं फार गरजेचं आहे. अशा मोमेंटला तुम्हाला कॅच पकडणं फार गरजेचं आहे. कठीण झेल सोप्यानं करणं फार गरजेचं आहे. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावसंख्या 19. 2 धावा, धावसंख्या 19. षटक क्रमांक 2 कृष्णाचं आपण पाहू शकता. हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे. खराब बॉल त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेले. चांगला फटका, 4 धावांसाठी चौकार. त्या चौकारानं प्रेशर रिलीज झालेलं आहे. संपूर्ण प्रेशर या ठिकाणी नक्कीच उडवलेलं आहे कल्पेशनं. बॅकअप दिली तो ती पॉपिंग क्रीजच्या किती आतमध्ये गेले बघा त्या ठिकाणी शॉट खेळण्यासाठी, कारण की धावांची गरज आहे. आपल्या यष्ट्या देखील वाचवणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जबरदस्त कॅल्क्युलेटेड क्रिकेट. धावसंख्या 23 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. 23 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर 11 धावा इथे मात्र कृष्णानं खर्च केलेल्या आहेत. आपण अपेक्षा हीच करतोय या ठिकाणी शिवम ब्लास्टर संघाच्या वतीनं की एखादं षटक जे मात्र चांगलं असावं, त्यामध्ये विकेट आपण म्हणतो ना गुच्छ में विकेट आणे बहुत जरुरी आहे. ते षटक येणं फार गरजेचं आहे, परंतु तसं सध्या तरी होत नाही. जबरदस्त क्रिकेट, मास्टर माइंड क्रिकेट कल्पेश आणि धीरजच्या वतीनं आपण पाहू शकताय. परंतु ॲज अ कल्पेशचा आपण विचार केला तर अनेक मैदानं त्यांनी देखील गाजवलेली आहेत आणि होम ग्राउंड आहे, चाहते आहेत. आणि कधी कधी ज्या वेळेला आपण चाहत्यांच्या मध्ये आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असतो त्यावेळेला त्यांच्याबद्दल जो कॉन्फिडन्स असतो तो दोगुणा होत असतो, कारण की त्यांच्यासमोर सिनियर खेळाडू असतात. ते देखील त्यांच्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कल्पेश देखील त्याचा नावाचा दबदबा कायम करण्याचा प्रयत्न करेल या मॅचमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला मी तर म्हणेन की गोलंदाजी कॅल्क्युलेटेड गोलंदाजी होत आहे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर, 50-50 मामला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एखादं षटक जे मात्र जिवंत करेल मैदानाच्या आतमध्ये शिवम ब्लास्टर या टीमला, ज्यामध्ये विकेट आणि डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे. आणि एखादं मोठं षटक जे षटकामध्ये धावांचा पाऊस पडला, कदाचित 20, 15, 16 अशा धावा आल्या तर मैदानाच्या आतमध्ये काका 11 ही टीम मात्र हवी होऊ शकेल. परंतु सध्या तरी जबरदस्त लढाई मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचं अस्तित्व टिकवणारी ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. मागे सरकले त्या ठिकाणी फाईनच्या दिशेने गॅप आहे, तिकडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. अनुकूल वातावरण आहे, आउटफील्ड पास आहे. चेंडू 4 धावांसाठी मिळतोय हा चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला त्या ठिकाणी. लेंथ खेचण्याचा प्रयत्न होतोय, थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न होतो. गुडलँड स्पॉटमध्ये चेंडू जरूर आहे, परंतु थोडासा बाउन्स मिळतोय आणि त्या अनुषंगाने वेळ जो आहे तो या दोन्ही बॅटरांना आतापर्यंत मिळालेला आहे फाईनच्या दिशेमध्ये. आता मात्र हा बॉल आपण पाहूया. पुन्हा एकदा चांगली गॅप शोधली आहे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक सेकंड इन रो, हा दुसरा दर्जेदार चौकार. आता मात्र या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी काका 11 टीम पुढच्या दिशेने सुरू आहे. बघा इथे धीरज सुरोशी यांनी जर 4 चेंडूमध्ये यस हा जर चौकार ठोकला इथे तर मात्र स्नेहल सुरोशी यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल धीरजसाठी. ओ फटका फसलेला आहे. इथे मॅचमध्ये रोमांच येईल का? रोमांचमध्ये थरार, पदालालित्य, संघर्ष नाट्य होईल का? हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. ब्रेक थ्रू मिळालंय मैदानाच्या आतमध्ये, गडी बाद होतोय धीरज. पहा त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जी चर्चा करत होतो या ठिकाणी तेजस थोडासा पुढे गुडलँड स्पॉटमध्ये टर्न चेंडू केला त्या ठिकाणी, ज्याप्रमाणे भावेश पवार चेंडू टाकत असतो, मोठ्या मोठ्या फलंदाजाला तो बाद करत असतो. थोडासा टर्न केला पाहू शकताय. बॅटच्या वरची एज त्या ठिकाणी लागली आणि या चेंडूला खेळणं म्हणजे खूप कठीण आहे. परंतु हा चेंडू खेळत असताना धीरजला मात्र परतावं लागते. आता येणाऱ्या बॅटरवरती दबाव येईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मॅचमध्ये. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. राह संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है. जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही निकलता है. पाहावं लागेल, सूर्यदेवता चालल्यात आपल्या मार्गाला, परंतु आजच्या दिवसामध्ये कोणाचा खेळ चांगला राहील. धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 धावा आपल्याला पाहायला भेटतात. 1 गडी बाद आहे.
31 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता गिरीश ज्यांनी मात्र एंट्री केलेली आहे. विराट कोहलीच्या जागेवरती जो मात्र आलेला आहे, ही जागा विराट कोहलीची आहे आणि संघाला गरज आहे. सो त्या अनुषंगाने गिरीश मात्र मैदानाच्या आतमध्ये, कारण की आपण जर पाहिलं तर तोडीस तोड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आऊट झाला आहे, तर गिरीशला येणं फार गरजेचं आहे. हो, इथे मात्र हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, वर कॅच, बॅक टू बॅक दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये लागत असताना या ठिकाणी माघारी पावलानं परतावं लागते फलंदाज गिरीश. बॅक टू द डग आउट. सध्या तरी महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत आणि दुसरा म्हणजे टेनिस क्रिकेट या दोन खेळांनी मात्र धुडकूस गाठलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल सुरुशी दाखल झालेले आहेत. पाहूया राहुल सुरुशी काय त्या ठिकाणी करेल का, कारण की मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कल्पेश जोपर्यंत आहे तोपर्यंत सामन्याचं चित्र कधीही पलटून लावण्याची धमक कल्पेशमध्ये आहे. परंतु राहुलला आता तिथं काय ते साथ देणं फार गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर इकडे 31 धावा धावफलकावरती, धावसंख्या चांगली आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणत होतो की 10.0च्या सरासरीने जावं लागेल, त्या सरासरीनं सुरू आहे खेळ. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी, फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, लॉंग ऑन रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, वॉट फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त बैठक त्या ठिकाणी मारली. चेंडूला मात्र कलेक्ट केलं, फेकून दिलं. फक्त एकच धाव खर्च झाली, धावसंख्या 32 आकड्यावरती. तू पाहता जयघोषाचे नारे, विसरू नकोस कालगतीचे वारे. कालगतीचे वारे असतात मित्रांनो, कधी कुठे वाहतील याचा नेम नाहीये. राहुल कल्पेश आतापर्यंत कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळतोय. पुढचा बॉल, सागरचा हा बॉल लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू चालला लॉंग ऑफ रिजन मध्ये, तिथे मात्र प्रयत्न केले होते, चेंडू मात्र अडवू शकले नाहीये. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. तीन षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे आणि आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. धावसंख्या 36 झालेली आहे, 2 गडी बाद, 36 धावा. अठरा चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे आणि आपण घेतोय ड्रिंक्स ब्रेक आणि ऐकूया एक सुमधुर असं संगीत. थँक्यू सो मच. चला, ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालेला आहे आणि कल्पेश थोडासा कान मंत्र देतोय, राहुलला देणं गरजेचं आहे. आता 18 चेंडू 22ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज काय विकल्प असेल हे नक्कीच आपण पाहूया. मी तर म्हणेन की दुसरा स्पेल घेणारा गोलंदाज कोण असेल, बंटी असेल, कृष्ण असेल, सागर असेल. यस, बंटी असेल, कारण की बंटीनं पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. सो त्या अनुषंगाने त्याच्या हातामध्ये चेंडू देणं अपेक्षितच आहे. सो बंटी गोलंदाजी मार्कवरती आहे. क्षेत्ररक्षणात थोडा बदल करण्याचा प्रयत्न करतो, मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक आणण्याचा प्रयत्न आहे.
ओ जबरदस्त फटका आहे, उंच केलाय बॉल, पाहावं लागेल. ओहो, कॅच ड्रॉप. कॅच इथे जर पकडली असती तर खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये रोमांचकता निर्माण झाली असती. 2 धावा इथे मात्र मिळाल्या, परंतु चांगलं एफर्ट आपल्याला पाहायला पडलं तिथं. चांगलं कमलपेट टपशान जरूर होता, परंतु कॅच पकडणं फार गरजेचं. सुशील तिथे होते. धावसंख्या 38. हो, हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. दुसऱ्या बाजूला बंटी 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करतोय. 17ला 20ची गरज आहे. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मध्ये 20. हो, इथे देखील आपण पाहू शकता फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. वॉट अ कॅच. इथे राहुलला मात्र परतावं लागेल. उद्या मात्र आपण पाहू शकता RRR आणि मुद्रा 11. RRR त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 आणि मुद्रा 11 त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी 11 अशी ही लढाई. म्हणजे मी तर म्हणेन उद्या आमचे सागर सुरोशी ॲज मयुरेश सुरोशी इन अन ॲक्शनमध्ये असतील. भूमी 11चे जयेश पवार असतील. त्यानंतर आई गावदेवी 11चे मेक्षम पवार इन अन ॲक्शनमध्ये असतील. आणि मुद्रा 11 तेजसचे मात्र इन अन ॲक्शनमध्ये असतील. ज्यात तेजसला आम्ही नक्की सातत्यानं पाहत असतो. कल्याण क्रिकेटमध्ये त्याचं खूप चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला, परंतु ही प्रीमियर लीग आहे. इलाका हमारा, धमाका भी हमारा. जाऊया मित्रांनो मॅचकडे. इथे 16 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 16 मध्ये 20. इथे मात्र ड्राईव्ह त्या ठिकाणी केलेला आहे. चांगली फेकी, परंतु 1 धाव इथे मात्र मिळते. तर इथे एक प्राईज आलेला आहे दिनेश राऊत यांच्या वतीनं. यशनं जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 4 चेंडू झालेले आहेत. चौदा चेंडू 19ची गरज. स्लॉट मध्ये पाहावं लागेल. ओ हो, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. शार्प मासा नव्हे तर देव मासा गळाला लागलाय. कल्पेश बॅक टू द डगआउट. पाहूया हे कॅच आपण किती इम्पॉर्टंट आहे. वॉट अ कॅच, जबरदस्त कॅच इथे मात्र पकडली आहे. मॅच मध्ये रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा मातबगार आपण पाहतोय. RPL सीझन 1. चेंडू शिल्लक आहे 13 आणि 19 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये 19 असं हे समीकरण. हे क्रिकेट आहे. जितका जोणा तितकाच नाविन्यतेनं भरलेला हा क्रिकेट आहे. म्हणूनच तर क्रिकेटला जग प्रसिद्धी मिळत आहे. क्रिकेटमध्ये आपण कुठल्या प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाही, अनुमान मात्र लावू शकतो. परंतु इथून आपण म्हणतोय की अनुमान आपण लावलेला आहे की गोलंदाजी जर चांगली झाली तर मात्र या ठिकाणी संकट वाढू शकतात मैदानाच्या आतमध्ये काका 11 या टीमच्या. परंतु आता आपण पाहूया अजूनही मॅच कुठे गेलेली नाही आहे. काका 11 टीमच्या आतून मॅच गेलेली नाही. 13 मध्ये 19 धावांची गरज. बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये डावखुरा शरद मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबतीला यश आणि शरद या दोघांवरती सर्व काही निर्भर असतील, परंतु मिस्टर शरद स्ट्राईकवरती. ओ, हा बॉल पाऊस घेतला तिकडे मात्र शरदनी, कारण की ऑफसाईड ऑफस्टंप बॉल वाईड. तिथे मात्र इशारा येतोय. आमचे पंच सनी बदलापूरमधून बिलॉंग करतात, परंतु आज आपण त्यांना कल्याण तालुक्यामध्ये या रायते गावामध्ये पंचाच्या भूमिकेत रायते क्रीडा संकुलनावरती. हा बॉल चांगला आहे. ह्या वेळेला हा बॉल टाकणं म्हणजे खूप जबरदस्त अप्रतिम बॉल आहे हा बंटीचा. लाजवाब सुरेख गोलंदाजी.
आणि याचबरोबर आपण पाहूया 4 गडी बाद 40 धावा धावपलकावरती आहेत आणि आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 मध्ये 18 धावांची गरज आहे. 12 मध्ये 18 असं हे समीकरण आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरला जर आपण पाहिलं तर 9.0ची सरासरी आहे. निलेश दादा सुरुशा आता इन एन ॲक्शनमध्ये असतील. ही मॅच फार महत्त्वाची आहे निलेश दादांसाठी देखील. KG स्पोर्ट राहीत हे टीम आणि आता येणारा संघ जो विजेता संघ असेल त्यांच्या अगेन्स्ट ही मॅच आणि जो जिंकेल तो टॉप 4मध्ये जाईल. परंतु सध्या तरी या मॅचमध्ये जो पराभूत होईल तो या स्पर्धेमध्ये मुकेल. चला स्पीडअप करा, वेळ अजिबात खर्च करू नका, विनंती असेल. बघा आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. आपण वेळ खर्च करू नका, विनंती असेल. टीम मीटिंग अजिबात करू नका. चला चला टीम मीटिंग करू नका. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आहे. घड्याळाच्या काट्याला आपण थांबू शकतो परंतु प्रकृतीपुढे कुणाचीही मेजाज चालत नाही. सूर्यदेवता उगवतात ती वेळेवरती आणि मावळतात ती वेळेवरती. आपण त्यांच्या समवेत चालणं फार गरजेचं आहे. वेळ ही कधी कुणावरती हवी होईल हे सांगता येत नाही आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर दोन्ही बाजूला ही मॅच आहे. 50-50चा मामला. कारण की जसा कल्पेश डगआउटच्या आसऱ्याला गेला त्यानंतर मात्र आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये काका 11 या टीमला उतरती काळा लागली आहे. 5व्या ओव्हरसाठी गोलंदाज पारस गोलंदाजी मार्कवरती. बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आणि शरद. यशवंत होईल का मैदानाच्या आतमध्ये? यशवंत होण्याचा आशीर्वाद तो घेऊन आलाय का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. हो इथे मात्र हवेमध्ये स्लाइस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहू शकतो कोणीच नाहीये आणि चेंडू ट्रॅव्हल होईल. 4 धावांसाठी यशच्या बॅटमधून आलाय दर्जेदार चौकार. यशवंत हो असं नक्कीच काका 11च्या वतीनं त्याला आशीर्वाद असावा. सो त्या अनुषंगाने जबरदस्त क्रिकेट. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 44, लॉस ऑफ 4 विकेट आणि 11 चेंडू 14 धावांची गरज आहे. 11 चेंडूला 14चं समीकरण आहे. या चौकारानं पूर्णपणे दबाव जो आहे तो दबाव रिलीज झालेला आहे. दबाव झुरकावून दिलेला आहे यशनं. पारस ओ हो वाड बॉल. ना मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. 10 चेंडू आणि 14ची गरज आहे. 10 चेंडू 14ची गरज. पारस देखील सांगतोय आम्ही देखील जिंकणार. ओ वाड बॉलिंग, पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. काय बॉल आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. या अप्रतिम बॉल, गुडलेन स्पॉटवरती बॉल आपण पाहू शकता. पारसचा पहिला बॉल देखील त्यांनी डॉट काढला. त्यानंतर हा दुसरा बॉल आपण पाहू शकताय. एंगल आहे, उछाल देखील कम आहे. त्या अनुषंगाने फलंदाज यशला हा चेंडू काही समजला नाहीये. 9ला 14ची गरज आहे. आता पुन्हा टेन्शन आलेलं आहे. कभी बाजी इधर कभी बाजी इधर, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला. तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार. परंतु तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या. स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडून छाती 2 हात करत चल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र मिळतात. एक धाव महत्वाची आहे. एक धाव महत्वाची. एखादा मोठा फटका आत्मविश्वास इथे मात्र नक्कीच वाढेल काका 11 या टीमचा. आणि काही डॉट बॉल जर आले तर शिवम ब्लास्टर टीमचा आत्मविश्वास वाढू शकतो. 8 चेंडू 12 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट. काय जबरदस्त काय मोमेंट या ठिकाणी सजवला आहे पारसनं. फक्त या ठिकाणी 6 धावा या ओव्हरमध्ये त्याने खर्च केलेले आहेत. पारस फटका फसलेला आहे परंतु थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित आहेत. एकच धाव इथे मात्र पारसला मिळेल आणि संघाला देखील ही धावसंख्या मिळत असताना धावसंख्या संघाची पोचली आहे ती म्हणजे 47 आणि 7ला 11ची गरज आहे. 7 चेंडू आणि 11
धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. शरद आहे आता स्ट्राईकवरती. 7-11. काय गोलंदाजी केले, पेस ऑफ माइंड गोलंदाजी म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. पारसची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी केली. या मोमेंटला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता तर खऱ्या अर्थानं तुम्ही नक्कीच रायते संघाचं येणाऱ्या काळामध्ये नेतृत्व कराल. बॅटची एज आणि नशिबाची साथ मिळाली या ठिकाणी. चेंडू मात्र नॉन स्टॉप फाईनकडे ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी चौकार. आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ समाप्त. 4 गडी बाद, 51 धावा आणि 6 चेंडू, 7ची गरज. डीजे धावसंख्या झाले 51 धावा, 4 गडी बाद, 6 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. कोण कोणावरती मात करेल हे आपण आता पाहणार आहोत. सुशील गोलंदाजी मार्कवरती. इथे जर आपण पाहिलं तर बंटीनं 2 स्पेल हाताळले. बंटी चांगली गोलंदाजी बंटीच्या वतीने देखील पाहायला भेटली. गोलंदाजी चांगली केली, परंतु मी तर म्हणेन तर धावा जर 70+ असत्या तर कदाचित मॅचमध्ये नक्कीच हावी झाली असती शिवम ब्लास्टर. परंतु दरम्यान आपण पाहू शकता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7ची गरज असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे तो, होड कॅच. पुन्हा एकदा मॅचमध्ये शिरकाव या ठिकाणी करत असताना गोलंदाज सुशीलच्या नावावरती ही विकेट, त्यांची पहिली आणि संघाची 5वी. धक्का लागत असताना 5वं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यश बॅक टू द डगआउट. मॅच बनवली आहे सुशीलनं. परंतु पारसचं मी कौतुक करेन, जे स्पेल त्यानं 5वा षटक त्याने हाताळला, त्या षटकामध्ये त्यांनी धावा ज्या मात्र खर्च केल्या. पारसनं 11 धावा खर्च केल्या. मोमेंट चांगला होता, परंतु जो चौकार होता तो झालेले आहेत. शरद मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु जो नॉन स्ट्राईक इंडला आहे, परंतु दिनेशला इथे मात्र पाठवलेलं आहे. ही स्थिती जर आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये शिवम ब्लास्टरची देखील अशाच पद्धतीची होती. त्यांचे देखील एका पाठोपाठ विकेट जात होते, परंतु आता 5 चेंडू आणि 7ची गरज. सुशील थोडासा फुलटॉस बॉल होता, खाली बॉल होता, ड्राईव्ह ते आपण पाहू शकता. बॅट त्या ठिकाणी सोडली फलंदाजानं. होत असतं क्रिकेटमध्ये असं समीकरण, आपण सातत्यानं पाहत असतो. कधी कधी बॅट देखील तुटत असतात, परंतु पाहू शकता इथे दिनेश स्लाइस आणि त्या ठिकाणी स्वतःला सावरणं गरजेचं, सावरा आवरा स्वतःला गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकता 52 धावा आणि 4 चेंडू, 6ची गरज. प्रत्येक क्षणाला तुमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचेल. स्लाइस RPLची ही मजा तुम्हाला आपल्या गावामध्ये पाहायला भेटेल. हीच मजा असते क्रिकेट.
4मध्ये 6 धावांची गरज आहे. 4ला 6, 4मध्ये 6 असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुशील, ज्याच्यावरती सर्व काही निर्भर असेल. एक गडी बाद त्याने केला आहे, फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. स्ट्राईकला शरदसाठी हा बॉल चांगला फटका टोलवला आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. एकच धाव मिळेल. चांगली फेकी आपल्याला पाहायला भेटते. फक्त एकच धाव. आता 3मध्ये 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. ही मॅच जबरदस्त आहे. कुणाचे हात डोक्यावरती आहेत, कुणाचे हात घडी घालून, कुणाचे हात कमरेवरती, कुणी या मैदानावरती बसलेलं आहे, तर कुणी या मैदानाच्या बाहेर आनंद घेत आहे. या मॅचचा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम क्रिकेट. रायते क्रिकेट संकुलनावरती, क्रीडांगणावरती हा सामना आपण पाहू शकताय. पावलाचा वापर केला. ओहो, चांगला बॉल आहे. ओ, इथे मात्र काय घडलंय? आउट फलंदाज. क्या बात है. संघ मालक देखील खुश झालेले आहेत. आमचे दादा श्री देवेदासजी सुरोशी खुश झालेले आहेत. खुशी का ठिकाणा नाही आहे, कारण की संघ जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूँ मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूँ मैं, मुझे कमज़ोर ना समझना ऐ दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूँ मैं. चला, वेळ खर्च करू नका, विनंती असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश दाखल झालेले आहेत. आता आपण पाहूया समीकरण काय आहे ते. निलेश मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर. 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 2ला 5 धावांची गरज आहे. निलेश गोडविंदे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबतीला शरद आहे. शरद आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया, डावखुरी आताचा फलंदाज आहे शरद, आणि गोलंदाजी मार्कवरती सुशील. जबरदस्त छा गए भाई. ओ, चांगला बॉल इकडे नॉन स्ट्राईक एंडला, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. संघ आपल्या रायते गावाचा, ठाणे जिल्ह्यात करार हाय त्यांचे नावाचा. देवीदास भाऊ सुरोशी टीम मालक संघ.
डिसिजन मात्र तुमच्यापर्यंत पोहोचेल. थांबा जरा, थोडं चेक केलं जात आहे. थांबवायचं जरा पंच. नॉन स्ट्राईक तो त्या साईडचा येस, निलेश जो मात्र बाद आहे. चला, निलेश जो मात्र बाद आहे. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. बॅटची यायची ते मात्र मोठा फटका काही आला नाही. आणि इथे मॅच जी मात्र गमावलेली आहे. हार्दिक